हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत सिंपल आणि सोपी रेसिपी जी सगळ्यांना खूप अवघड जाते. तर चलाच सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेली आहे चणा डाळ. आणि चणा डाळ मी जवळपास 1.5 वाटी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून तिला आपल्याला भिजत घालायची आहे. तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी घालून त्याला आता मी जवळपास 2 तास भिजत घालणार आहे. 2 तास भिजल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते. 2 तास झालेले आहे आणि छान अशी चणा डाळ फुलून वर आलेली आहे. तुम्ही बघू शकता एका डाळीचे 2 तुकडे होऊन राहिलेले आहे. 1.5 वाटीच तेवढं पाणी टाकून आपल्याला ती शिजायला घालायची आहे. थोडीशी हळद घालून घेऊया. हीच एक ट्रिक आहे की आपल्याला जर पुरण लवकरात लवकर बनवायचं असेल तर कधी शिट्ट्या खूप जास्त द्याव्या लागतात आणि डाळ डायरेक्ट टाकली की मग खूप कधी कच्ची राहते, तर कधी थोडीशी अशी जाळी भरडी राहते, पूर्ण अशी शिजत नाही. तर तुम्ही बघू शकता मी 1.5 वाटी पाणी टाकलं 2 तास भिजत घातल्यानंतर, तर ती छान मऊसूत शिजलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी तिथे घालत आहे आता डाळ छान शिजलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मी गूळ टाकलेला आहे आणि अर्धी वाटी मी एवढी साखर घातलेली आहे. समप्रमाणच घालायचं आहे आपल्याला. जेव्हाही आपण पुरण बनवतो तर तेव्हा समप्रमाणात म्हणजे घातलं की छान गोडसर येतो. जास्त गोड पाहिजे नसेल तर तुम्ही थोडीशी साखर किंवा गूळ वाढवू शकता. जसं सगळ्यांना आपापल्या मतानुसार गोड हवं असतं त्यानुसार. इथे छान उकळी आलेली आहे. घट्टसर डाळ आपलं पुरण जे आहे ते रेडी झालेलं आहे. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता थोडीशी त्याच्यामध्ये मी वेलची पूड घालत आहे. वेलची पूड घातल्यानंतर छान अजून मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटं अजून शिजू द्यायचं आहे. थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि मग थोडंसं 15-20 मिनटं थंड झालं की 15-20 मिनटाच्या वर ही डाळ ठेवायची नाही आहे. मिक्सरमध्ये जर करायची असेल तर. आणि मिक्सरमध्ये करायची नसेल तर आणखी थोडी ती डाळ घट्ट होऊ द्या आणि नंतर मग तुम्ही चाळणीवर सुद्धा ती करू शकता. तर मी इथे मिक्सरचं पॉट घेऊन डायरेक्ट मी मिक्सरवर करणार आहे, कारण की मला हे पुरण संध्याकाळसाठी पाहिजे नाही आणि मी सकाळी केलेलं आहे. मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे तर मी त्या दिवशी हे बनवलेलं होतं, तर त्याच्यामुळे. तर सकाळीच मी ही डाळ सगळी टाकून वगैरे झाली होती. छान मी पुरण सकाळी बनवून ठेवलं होतं, म्हणजे संध्याकाळी एकदम ते पुरण जे आहे घट्टसर होऊन पोळी खूप छान बनते. माझा डिटेल व्हिडिओ अजून आहे एक, पोळी वगैरे कशी बनवायची, पुरण वगैरे कसं बनवायचं. तर तुम्ही बघू शकता इथे पुरण एकदम रेडी झालेलं आहे. एकदम मऊसूत पुरण पोळी बनवण्यासाठी एकदम रेडी आहे.